तर आताची ही थेट दृश्य आपण पाहतोय। काहीच वेळापूर्वी राहुल गांधी हे परभणीकडे जाण्यासाठी निघालेत आणि परभणीमध्ये पोहोचल्यानंतर ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। काय ते या सूर्यवंशी कुटुंबियांशी संवाद साधतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांवरती ते काही टीका करतात का, त्यांच्याविषयी त्यांचं काय वक्तव्य असतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी परभणीमध्ये दाखल होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आपण पाहतो गेल्या काही दिवसांपासून राजकीय मंडळी ही एक एक करून परभणीमध्ये दाखल होते। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली जाते नेत्यांकडून। त्यानंतर विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना देखील पाहायला मिळतात। तर आपण पाहतोय राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल झालेत। आताची थेट दृश्य तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता। कैमरे के सामने मत खड़े रहो। एक मिनट तर आपण पाहतोय राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोला नमन केलेलं आहे आणि त्यानंतर ते आता कुटुंबियांची भेट घेण्यासाठी तिथून निघालेत। तर आताची थेट दृश्य परभणीमधून राहुल गांधी यांची आपण पाहतोय लाईव्ह तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता। राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहेत। तर काँग्रेसचे इतर नेते देखील त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर परभणीमध्ये प्रवेश केल्या त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी हे त्या ठिकाणी निघालेत। तर राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर नेमकं काय बोलतात, त्यानंतर सत्ताधाऱ्यांवर ते कशा प्रकारे टीका करतात, त्यांच्याविषयी त्यांच्या विरोधात काही वक्तव्य करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे। तर आधी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोला नमस्कार केलाय आणि तिथून तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, आपण पाहतोय राहुल गांधी हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत, त्यांनी फोटोचा नमस्कार केलेला आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोला आहे ते अभिवादन केलेलं आहे। त्यानंतर त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील फोटोला आहे ते अभिवादन केलेलं आहे। त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाच्या भेटीसाठी आहेत ते राहुल गांधी आतमध्ये गेलेले। त्यांच्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड या देखील सोबत पाहायला मिळतात। कारण की सर्वच काँग्रेसचे नेते आहेत ते सोबत आलेले आहेत। कारण की ज्या पद्धतीने सरकारने मदत केलेली आहे ती कुठेतरी त्याच्यावर चालमूल करू नका अशा पद्धतीचं कुटुंबियाने आणि ज्यांनी खरं तर सोमनाथला मारलेलं आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी प्रामुख्याने मागणी आहे ती कुटुंबियांकडून केली जाते। त्यामुळे या सांत्वन भेटीमध्ये आहे सर्व घटनाक्रम आहे तो राहुलजींना सांगितला जाईल आणि त्यानंतरून राहुल गांधी आहेत ते माध्यमांशी बोलू देखील शकतात। कारण की त्यांची भूमिका आहे ते मांडतील। कारण की ज्या प्रकारे हे सगळे विटंबना झाली होती पुतळ्याची आणि त्यानंतरून एकच आंदोलन आहे ते पेटलं होतं आणि या आंदोलनामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज झाला होता आणि या लाठीचार्ज करणारे एक अधिकारी होते ज्यांनी खरं तर ही ऑर्डर देण्यात आली होती, त्यांना देखील आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित केलेलं आहे आणि कुटुंबियांना देखील आहे ती मदत केलेली आहे। 10 लाखाची मदत आहे ती सोमनाथ देशमुख यांच्या कुटुंबियाला केलेली आहे आणि त्याचबरोबर शांतता जे बाळगणारे होते आणि यांच्यातील देखील एकाचा मृत्यू झाला होता आणि त्यांना देखील कुटुंबियांना 5 लाखाची मदत आहे ती सरकारच्या वतीने केलेली आहे। मात्र जी मदत केलेली आहे ती कुठेतरी तुटपुंजी मदत आहे अशीच एकच
विरोधकांकडून टीका केली जाते आणि ज्या प्रकारे सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू आहे तो हार्ट अटॅकने झाला अशा पद्धतीने सांगितलं जात आहे. मात्र विरोधकांचं म्हणणं आहे की त्याच्यावर आहे ते मल्टिपल इंजुरी होत्या, त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीतच याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे जे कोणी यांना पोलिसांनी मारहाण केलेली आहे यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी आहे, ती विरोधी पक्षांची आहे. त्यामुळे नेमकी आता यामध्ये आणखी काही गुन्ह्यांवर कारवाई होती का हे देखील पाहणं गरजेचं आहे. महत्वाचा प्रश्न असा देखील आहे की गावामध्ये देखील तणावाचं वातावरण गेल्या काही दिवसांपासून होतं आणि पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त होता. या ठिकाणी आज राहुल गांधी येत आहेत, कशा पद्धतीचं वातावरण आहे? गावकऱ्यांनी काही यावेळेस बोललेले आहेत का? राहुल गांधी फक्त कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि या राहुल गांधी नेमकी कोणाची भेट घेणार आहेत, काय अधिक सविस्तर माहिती? नक्कीच राहुल गांधी आहे ते कुटुंबियांची तर प्रथमतः भेट घेत आहेत. त्याचबरोबर या परिसरातले भीम अनुयायी जे सगळे आंदोलनामध्ये होते ते देखील या ठिकाणी दाखल आहेत. यांच्याशी देखील आहे ते राहुल गांधी संवाद करताना पाहायला मिळणार आहेत, कारण की काय नेमका घटनाक्रम होता हा प्रथमतः आहे तो राहुल गांधी यांच्याकडून समजून घेतला जाणार आहे आणि त्यानंतरून ते माध्यमांशी बोलतील. मात्र हा जो प्रकार सगळा झाला होता त्यानंतरून आहे ते शांततेमध्ये काही रॅली आहेत त्या निघाल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्याला याचे निवेदन आहे ते देखील देण्यात आलं होतं. हे सगळं सविस्तर माहिती आहे ती मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये दिली होती. मात्र जो विरोधकांचा एकच प्रश्न आहे की याचा मृत्यू आहे तो कुठेतरी हार्ट अटॅकने झालेला नाहीये, पोलिसांच्या मारहाणीत झालेला आहे. कारण की अनेक लाठीचार्ज मोठ्या प्रमाणात झालं होतं आणि लाठीचार्जमध्ये अनेक जण जखमी झाले होते. त्यातला हा मृत्यू आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे तो सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता. मात्र ज्यावेळेस ही सगळ्या घटना घडली आणि त्यानंतरून 2 ते 3 दिवसानंतर आहे ते कुटुंबियांना कळवलं असं कुटुंबियांचं देखील म्हणणं आहे. त्यामुळे यामध्ये ज्यांनी कोणी आमच्या मुलाला मारलं आहे त्या आईने रोष आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळतो. त्याच्या भाऊ देखील सांगतोय की आम्हाला प्रथमतः कुठली माहिती आहे ती पोलिसांकडून दिली जात नव्हती, मात्र ही तुटपुंजी पद्धतीची मदत आहे आणि ह्या मदतीसाठी देखील आहे ती नाराजी कुटुंबियांकडून आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळते. त्यामुळे आता नेमकं राहुल गांधी काय बोलतात हे देखील पाहणं गरजेचं आहे.